ओके. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 24 बॉडी पार्ट्स यांना हील कसं करायचं याबद्दल जाणून घेऊया. त्याचबरोबर रेकी म्हणजे काय हे माहीत पडलं, पण रेकीचं हीलिंग नक्की कसं द्यायचं? एखादा बॉडी पार्ट्स किंवा एका शरीरामध्ये जर वेदना होत असतील, तर ज्या बॉडी पार्ट्समध्ये किंवा ज्या जागेवर वेदना होत्यात आपल्या स्वतःला किंवा इतरांना. आता इतरांना म्हणजेच काय? तर लेव्हल 1 आपल्याला मर्यादा देते. म्हणजेच काय? तर लेव्हल 1 मध्ये तुम्ही केवळ स्पर्शाने ज्यांना टच करू शकता जवळच्या व्यक्तींना, त्यांनाच फक्त रेकीचं हीलिंग देऊ शकता. आणि त्यामुळे लेव्हल 1 ही सर्वांगीण शुद्धीकरणाची म्हणजेच स्वतःसाठी वापरली जाणारी एक लेव्हल मानली जाते. ठीक आहे? सो आता याच्यामध्ये बघूया आपण 24 बॉडी पार्ट्सला हील कसं करायचं. मी माझी स्क्रीन शेअर करते. ओके. तिथे तुम्हाला दिसत असतील, की यू कॅन हील युअरसेल्फ. आता हे 24 बॉडी पॉइंट्स यांना हीलिंग कसं करायचं? याच्यामध्ये तुम्हाला इमेज दिलेत. ह्या इमेज मी ग्रुपवर सेंड करेन. त्याप्रकारे तुम्हाला त्या हील करायच्या. आता हीलिंग म्हणजे बरं करणं. बरोबर ना? हे तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. हील म्हणजे बरं करणं. रेकीच्या भाषेमध्ये त्याला बरं करणं म्हणतात. पण तुम्हाला सगळ्यांना ह्याबद्दल माहिती आहे का? आपल्या स्वतःमध्ये जन्मताच या परमेश्वराने नैसर्गिक हीलिंग पॉवर दिलेली आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? आपण लहानपणी पडायचो, धडपडायचो आणि आपल्या वेळेला आपल्या आयांना सांगणं हे दूरच राहिलं. कारण सांगितलं रे सांगितलं, की आणखीन बेदम मार आपल्याला घरी मार दिला जायचा. त्यामुळे आपण त्या भीतीने सांगायचो नाही. मग जेव्हा ते आपल्याला जखम व्हायची, ती कशी बरी व्हायची बरं? आपण काय तिथे मेडिसिन्स वगैरे अप्लाय करायचो का त्यावेळेला? अजिबात नाही. तर ती जखम आपली तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला आता कळेल ते, की ती जखम आपली आपोआपच 3 ते 4 दिवसानंतर बरी व्हायची. बरोबर ना? म्हणजेच काय, की निसर्गतःच आपल्याला ही हीलिंग पॉवर या परमेश्वराने दिलेली आहे. पण आपल्यामध्ये असं होतं, की तुझं आहे तुझं पाशी. बरोबर ना? आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण कुठेतरी वाट चुकतो, आपण ती जागा चुकतो. आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एखादा मेंटॉर किंवा एखादा गाईडन्स आपल्याला त्याची गरज असते. जर तुम्ही योग्य मार्गावर तुम्हाला जायचं असेल, तर तुमचा हात किंवा तुमचा बोट धरणारा व्यक्तीसुद्धा प्रॉपर असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या मुंबईमध्ये बघूया आपण. मुंबईमध्ये प्रवास सगळेच करतात ट्रेनने, बरोबर ना? पण कंपार्टमेंट आपण चेंज करून बघितले, तर काय विचार करूया, एक कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्याच मेंटॅलिटीची लोकं आहेत. त्याच्यामध्ये फसवणारी पण आहेत, त्याच्यामध्ये लूट करणारी पण आहेत, त्याच्यामध्ये अ, वाईट विचारांची लोकं आहेत, असं एक कंपार्टमेंट आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही त्या ट्रेनच्या डब्यामध्ये तुम्ही चढताय. ओके. भले तुम्हाला उतरायचं आहे एका स्टेशनला, तुम्ही ते धक्का मार ती लोकं मागून तुम्हाला धक्का मारून तुम्ही तिथे त्या स्टेशनवर उतरणारच, नो डाउट. पण विचार करा, म्हणजे त्यांच्याबरोबरच तुम्ही सुद्धा त्या प्रवाहामध्ये पुढे ढकलले जाता. मग तिथे विचार करता का तो प्रवाह कुठला आहे, चांगल्या माणसांचा किंवा योग्य माणसांचा? नाही. म्हणजेच ज्या संगतीमध्ये राहता तुम्ही, त्या संगतीमध्ये बरोबर तुम्हाला ते वाहून आणलं जातं. त्याच प्रकारे जर तुम्ही चांगल्या लोकांच्या कंपनीमध्ये म्हणजेच एखाद्या चांगल्या कंपार्टमेंटमध्ये बसलात, की जिथे खूप चांगल्या प्रवृत्तीची लोकं आहेत, यशस्वी लोकं आहेत, उद्योजक आहेत, बिझनेसमॅन आहेत, फलाना-फलाना जे सगळे चांगली क्वालिटी आहेत ती लोकं आहेत. मग अशा वेळेला काय होतं बरं आपल्याबरोबर? आपल्याला जिथे जायचं आहे, तिथे आपण उतरले जातो. पण आपल्याला पुश केलं जातं मागून. पण ती पुश करणारी लोकं कोण असतात? चांगल्या प्रवृत्तीची असतात, विचार चांगले असतात आणि त्यामुळे आपण त्या प्रवाहामध्ये योग्य त्या ठिकाणीच पोहोचलो जातो. आपण अयोग्य माणसांच्या गराड्यात अडकलो जातो का? नाही. तसंच हे आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते इम्पोर्टंट नाहीये. भले तुमच्या आजची परिस्थिती कशीही असेल, हलाखीची असेल, गरिबीची असेल, आज तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील, नो प्रॉब्लेम. आज तुम्हाला तुमच्याजवळ पैसा कमी आहे, नो प्रॉब्लेम. पण तुमची स्वप्न बघण्याची तयारी मात्र मोठी असली पाहिजे. बरोबर ना? जसं मी तुम्हाला सांगितलं, की 2,000 चे 2,00,000 करण्याची पॉवर तुमच्यामध्ये आहे. राजाचा रंक होऊ शकतो. प्रमाणे जर तुमच्याकडे ती कॅपॅसिटी असेल आणि तुमचं संपूर्ण राज्य जरी हिरावून घेतलं असेल, युद्धामध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, पण तरीसुद्धा ते पुन्हा नव्याने उभारण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. त्याला म्हणतात राजाची क्वालिटी आणि म्हणून राजा राजा असतो. की सगळं गेलं त्याच्याकडून, कोणी हिसकावून घेतलं, तरी त्याला ते पुन्हा निर्माण करता आलं पाहिजे. तसंच आपण आहोत.
सगळ्यांमध्ये ही क्वालिटी आहे. पण काय होतं, थोडेसे आयुष्यामध्ये गचके मिळाले किंवा थोडंसं अपयश मिळालं, की आपण नर्व्हस होतो. आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करायला लागतं, की आय एम अ लूजर. मी लूजर आहे. मी हे करू शकत नाही किंवा मी ते करू शकत नाही. पण असं काही नसतं. लूजर कोणच नसतं. आपले विचार आहेत ना, ते लूजर असतात. सो नेहमी आपल्या मनामध्ये ना एक लहान मूल सुद्धा दडलेलं असतं. ते कधी-कधी बाहेर येतं ओघा-ओघाने. बरोबर ना? त्याला तसंच जिवंत ठेवायचंय, त्याला तसंच हसरं-खेळतं ठेवायचंय. कारण आयुष्यामध्ये जर काही मजा नसेल, तर त्या आयुष्य जगण्यात काही पॉइंट नाहीये. नुसतं रटाळ जगायचं म्हणून जगायचं असं आयुष्य नसायला पाहिजे आपलं. तर त्या जीवनामध्ये चांगले प्रसंग सुद्धा आपल्याला मनमुरादपणे जगता आले पाहिजे. आयुष्यामध्ये छोटे-छोटे प्रसंग असतात. ते सुद्धा आपल्याला एन्जॉय करता आले पाहिजे. कारण हे क्षण पुन्हा-पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार आहेत का? नाही. आणि एकदाच का माहिती आहे तुम्हाला, एकदा का हे क्षण निसटले, की पुन्हा आपल्या जीवनामध्ये त्याचा वन्स मोर होत नाही. सो जे आहे, जे परमेश्वराने दिलंय ॲज इट इज एक्सेप्ट करा. आणि त्याच्याकडे काही मागण्यापेक्षा तुला जे योग्य वाटतं माझ्यासाठी ते मला दे. असे विचार थोडंसं चेंज करून बघा. मग तुमचं म्हणतात ना, तुमची प्रोग्रेस कशी 360 डिग्रीमध्ये होते. काही व्रत वैकल्य वगैरे करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. का बरं? कारण परमेश्वराला जे हवंय ते तुम्ही मागताय. आजपर्यंत काय होत होतं, मला जे हवंय ते तू मला दे. असं आपण परमेश्वरावर समोर मागत होतो. पण आता आपले विचार थोडे चेंज होणार आहेत. माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला दे. मे बी आपल्या नशिबात असतील 5 करोड. आपण मागतोय किती परमेश्वराकडे? मला 5,00,000 माझ्या अकाउंटमध्ये दे. मला 5 लाख माझ्या अकाउंटमध्ये दे. परमेश्वर काय म्हणणार साहजिकच आहे. "अरे बाबा, मी तर तुला 5 करोड देणार होते. तू स्वतःच माझ्याकडे 5,00,000 मागितलेस. बरं झालं. घे हे 5,00,000 तुला. आता पुढचे 5 करोड विसर." सो असं हवंय का तुम्हाला? आणि त्यासाठी नुसतं पैशामध्ये सगळ्याची तुलना नाही करायची. आपल्याला मिळणारं इनर पीस, आपल्याला मिळणारे जे आत्मिक शांती असते ना, ती फार महत्त्वाची मेजर रोल प्ले करते. आणि म्हणूनच आपलं कॉम्पिटिशन आपल्या स्वतःबरोबर असायला पाहिजे, ना की इतरांबरोबर. मी आज कालच्यापेक्षा किती पुढे गेली. कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवसामध्ये मी किती प्रोग्रेस केली. माझा आजचा दिवस कसा होता? एनर्जेटिक होता का? हे सगळं चेक करणं आपलं काम आहे. ना की चल बाबा कॉम्पिटिशन करायचं, माझी शेजारी काय करते आणि मी काय करते. नाही, त्याच्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवतोय. आपल्या विचारांना कुठेतरी लिमिटेशन आणतोय. सो आता हे आजार नुसते हेल्थ इश्यूज आपल्या बाबतीत आहेत का? नाही. मानसिक आजाराने सुद्धा आपण ग्रस्त आहोत. म्हणून हा टॉपिक मी इथे काढला. भावनिकदृष्ट्या सुद्धा आपण कुठेतरी आजारी आहोत. पैशाची अडचण तर सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. कोण असं आहे का आपल्या या बॅचमध्ये आता, की मॅडम माझ्याकडे भरपूर पैसा आहे, हवा तर तुम्हाला पण मी देतोय. असं कोण आहे का? ऑब्व्हियसली नाही. बरोबर ना? पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, पैशाला हील कसं करेन ते मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला. लक्ष्मीला देणारे हात आवडतात. तशीच लक्ष्मीला देणारी माणसं आवडतात, की या व्यक्तीला मी जर 4 गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये दिल्या, तर त्या व्यक्तीने मल्टिपल ते त्यांना दिलं पाहिजे इतरांना. तर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. पण तुम्हाला दिलेलं तुमच्यापुरताच मर्यादित ठेवलात, दुसऱ्यांसाठी डोर क्लोज केला, तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये कधीच मल्टिपल होणार नाही. आणि लक्ष्मीला रोटेट होणारी माणसं आवडतात. रोटेट म्हणजेच काय? आला तुमच्याकडे पैसा, तुम्ही स्वतःसाठी खर्च केलात, इतरांसाठी खर्च करणं गरजेचं आहे. कारण लक्ष्मी चंचल आहे आणि त्यामुळे तिचं मार्केटमध्ये रोटेशन होणं गरजेचं आहे. फिरणं गरजेचं आहे. आणि या चंचल लक्ष्मीला कोणीच अडवू शकत नाही. तुम्ही आम्ही तर साधारण आहोत. ठीक आहे? सो आता आपण पुन्हा मूळ मुद्द्यावर येऊया, की हीलिंग कसं करायचं? तुमच्यापैकी आता मला सांगा या क्षणी कोणाला डोकंदुखी किंवा शरीराचा एखादा भाग त्याच्यामध्ये दुखणं असं चालू आहे का? मला हँड रेज करून दाखवा. ओके, राजवी मॅडम. हां, राजवी मॅडम तुम्हाला आता काय त्रास आहे मला सांगा? खांदा दुखतो मॅम, खांदा. खांदा दुखतोय. ओके, चला. आणखीन कोण आहे बरं? हां, रुपाली मॅडम बोला. काय आता त्रास होतोय तुम्हाला? हॅलो. हां, येस. हा मॅडम, माझी मान दुखायला म्हणजे अवघडल्या वाटतं असं. ओके. वळवताना दुखायला लागल्या. ओके. चला. आता मी एक प्रॅक्टिकली सेशन घेते. हीलिंग कसं करायचं? ओके. आता इतर लोकांना मी काही विचारलं नाही, पण त्यांचा जो प्रॉब्लेम असेल,
आता आहे आपलं 5 मिनिटाचं सेशन आहे प्रॅक्टिकल. त्यामुळे जे काही तुमचे अवयव शरीराचे दुखत आहेत किंवा तिथे वेदना आहेत, पेनिंग आहेत, तर तिथे तुम्हाला फोकस करायचे. कसा ते मी सांगते. चला सगळ्यांनी अगदी ताठ बसायचे, रिलॅक्स पोझिशन मध्ये पण ताठ बसायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचे. व्हेरी गुड. क्लोज युअर आईज. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. येस, मला पण थोडी सर्दी आहे, त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचत नसेल. येस. मनातल्या मनामध्ये संपूर्ण फोकस करा पहिलं शरीर तुमचं. रिलॅक्स राहा, अगदी रिलॅक्स. रिलॅक्स म्हणजे पूर्ण रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचंय. मनामध्ये कुठलेही विचार आणायचे नाहीये. एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंडसाठी या श्वासाला होल्ड करा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. मनातल्या मनात रेकीला कॉल करा, म्हणजे रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. हा पांढरा शुभ्र प्रकाश, ही डिवाइन एनर्जी माझ्या मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. मूलाधारातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची शक्ती प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपले दोन्ही हात जवळ करा. मध्ये गॅप राहायला पाहिजे. येस, दोन्ही हातांमध्ये गॅप राहायला पाहिजे. कप शेप मध्ये हात ठेवा. पिरॅमिड शेप मध्ये हात ठेवायचे. संपूर्ण लक्ष, संपूर्ण फोकस आपल्या हातांकडे द्या. दिव्य रेकीची शक्ती माझ्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांची आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. हा रेकीचा फ्लो माझ्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता जिथे कुठे तुम्हाला तुमचं बॉडी पार्ट्स दुखतंय, तिथे दोन्ही हात हळूहळू घेऊन जायचे. डोकं दुखत असेल तर डोक्याजवळ, डोळे दुखत असतील तर डोळ्याजवळ. मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे, माझ्या मागे या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेमुळे, या डिवाइन एनर्जीमुळे माझा हा बॉडी पार्ट्स अगदी योग्य पद्धतीने काम करीत आहे. त्या बॉडी पार्ट्सवर संपूर्णतः लक्ष द्या, फोकस करा. माझ्या या बॉडी पार्ट्स मधली सगळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. मला आता खूप छान रिलॅक्स वाटत आहे. जी काही निगेटिव्हिटी माझ्या या बॉडी पार्ट्स मध्ये होती, ती संपूर्णतः या युनिव्हर्स मध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. जी काही निगेटिव्हिटी माझ्या या बॉडी पार्ट्स मध्ये आता होती या क्षणी, ती संपूर्णतः या युनिव्हर्स मध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 2 मिनिटं ते हात तसेच ठेवायचे तुम्हाला.
या डिवाइन एनर्जीने माझं संपूर्ण शरीर हील होत आहे. या डिवाइन एनर्जीने माझं संपूर्ण शरीर हिलिंग होत आहे, हील होत आहे, हील होत आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या संपूर्ण शरीरात, माझ्या 7 चक्रांमध्ये, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीत काम करीत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सगळ्यांनी आपले दोन्ही हात रब करायचे आणि ही एनर्जी त्या बॉडी पार्ट्सला फील करायची. जिथे तुमचे बॉडी पार्ट्स, जिथे वेदना होत्या तिथे फील करायची. हा, 100% नाही, पण 30% तुम्हाला रिलॅक्स जाणवेल याची गॅरंटी मी देते. येस. राजवी मॅडम, थोडंसं रिलॅक्स फील होते तुम्हाला? हो मॅडम, मी येस, पहिल्यांदाच टच केल्यानंतर मला थोडं जाणवायला लागलं. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. येस, रुपाली मॅडम, तुम्ही कंटिन्यू 4 दिवस करायचे मॅडम, रुपाली मॅडम, कारण तुमचे ओके. मान लचकले, बरोबर ना? हा. तर तरी हाय हा, बोला. तरी आहे कमी म्हणली. येस, 4 दिवस तर कंटिन्यू करा, आणखीन हा. रिलीफ मिळेल तुम्हाला. ओके ओके. ओके. सो थँक्यू सो मच. हा एक प्रोटोकॉल होता तो जो आपण सगळ्यांनी आज इथे अटेंड केलाय. अशाच प्रकारे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. मी इथे कुठेही माझा हा बॉडी पार्ट दुखतोय किंवा तिथे वेदना होतोय असं मेन्शन केलं का? नाही. कारण युनिव्हर्सकडे आपण मग तेच पाठवते. ते मी पुढे सांगेनच तुम्हाला. जिथे कुठे वेदना असतील तर तिथे वेदना न म्हणता, तो शब्द न उच्चारता काय म्हणायचंय? माझ्या त्या बॉडी पार्ट्स मधले सगळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. मला आता खूप छान फील होतंय, रिलीज फील होतंय, असं तुम्हाला बोलायचंय. ओके? येस. जागृती मॅडम, काही विचारायचंय का? जागृती, हा, येस. हा मॅडम, हा, बोला. येतो आवाज? आवाज हा, येतोय? येतोय. मॅडम, मला रेकी माझ्या मुलीला द्यायची होती. 6 वर्षाची मुलगी आहे. तिला गेल्या 2 महिन्यापूर्वी ना छातीत दुखायचं आणि ऍसिडिटी सारखं वाटायचं म्हणून मॅडम, खूप पूर्ण करा. हा, थांबा, मी सांगते तुम्हाला. पूर्ण आधी शिका 7 दिवस. आधी तुम्ही स्वतःसाठी यूज करायचं, मग इतरांसाठी. ठीक आहे? आधी 7 दिवसांचा कोर्स हा पूर्ण करा, मग क्वेश्चन आपण घेऊया. ओके. सो हे झालं आपण 24 बॉडी पार्ट्सला हील कसं करायचं. तर आता मी ते एक बॉडी पार्ट्स तुमचे इथे घेते. ठीक आहे? चलो. येस, पल्लवी मॅडम, थँक्यू सो मच. प्राची मॅडम, थँक्यू सो मच. वैशाली म्हणतात स्किन इन्फेक्शन असेल तर काय म्हणायचं? येस, सगळं सांगेन मी तुम्हाला, डोंट वरी. पण त्याच्यासाठी तुमची पॉवर पण वाढली पाहिजे ना. स्किन इन्फेक्शन असं नाही होत की आज तुम्ही गेलात की लगेच उद्या तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर त्याच्यासाठी तुमची पॉवर पण वाढली पाहिजे. रेकी लेवल 1 मध्ये आपली पॉवर फक्त 10% असते. लेवल 2 मध्ये आपली एनर्जी वाढते, 50% ने काम करतो. कारण त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स तुम्हाला दिले जातात आणि हे सिम्बॉल्स आपल्या लाईफमध्ये काम करतात. आणि त्यानंतर रेकी मास्टर लेवल जे आहे, तर त्याच्यामध्ये 100% तुम्हाला रिझल्ट मिळतातच मिळतात. ठीक आहे? जसं की आता इथे ज्योती मॅडम आहेत, ज्योती सुतार, यांचं पण मला वाटतं काहीतरी स्किन इन्फेक्शनचाच प्रॉब्लेम होता ना मॅडम? येस मॅडम, बोलू शकता तुम्ही? काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? मला ऍक्च्युली स्किन ॲलर्जी झाली आहे. हां. गेली 2.5 वर्ष झालं मी स्किन इन्फेक्शन पासून त्रास बरेच सहन डॉक्टर करते. केले होते ना मॅडम तुम्ही? बरेच डॉक्टर केले, आयुर्वेदिक केले, ऑर्थोपेडिक सगळे झाले. हां. असा कुणाचाच म्हणावा असा रिझल्ट मिळत नव्हता. माझ्या मिस्टरांनी मला लास्ट 15 दिवसापासून फिलिंग द्यायला सुरू केलंय. ओके. त्याच्यामुळे मला थोडासा लिप्सला मला तुम्हाला दिसेलच. मला लिप्सला माझे लिप्स पूर्ण डॅमेज आहेत. त्याच्यात हां. पण मला थोडासा प्रॉब्लेम जाणवतोय ओके. गेले 15 दिवस. येस, आता येस. मी सुद्धा थोडे मेडिटेशन करतेय. येस. त्याच्यामुळे मला आणि थोडासा रिलीफ बेस्ट राहील तुम्ही स्वतः जर तुम्हाला स्वतःला घेतलात ना, तर आणखीन चांगले रिझल्ट मिळतील. कारण आता काय होते, तुम्ही तुमच्या मिस्टरांवर अवलंबून आहात. ते येणार तेव्हा तुम्हाला देणार. बरोबर ना? हो, त्यापेक्षा हो. जर स्वतःच हो, तुम्हाला लवकर हील व्हायचं असेल, तर तुम्ही स्वतः केलं तर वेल अँड गुड. येस, हो, थँक्यू, हो. थँक्यू सो मच. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, की लगेच तूप घेतल्याबरोबर रूप येत नाही.
सो या गोष्टींसाठी जर आपल्याला काही मेजर आजार असतील गेल्या 2 ते 3 वर्षांपासून, तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू महिनाभर तरी हिलिंग घ्यावंच लागणार आहे. पण येस, डेफिनेटली आपले आजार हील होतात, एवढं मी तुम्हाला 100% विश्वासाने सांगू शकतात. जी काही तुमची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे ती तुम्ही घ्या, ती सोडायची नाहीये. पण त्या ट्रीटमेंट बरोबर ही ट्रीटमेंट जर तुम्ही रेकीची घेतलात तर आणखीन तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. ठीक आहे ना? कारण डॉक्टर सगळ्यात शेवटी सरतेशेवटी काय म्हणतात? अब दुआ काम करेगी. सो ती दुआ म्हणजेच आपली ही रेकी एनर्जी. जर ते आपण आधीपासूनच घेतली तर काय वाईट आहे मला सांगा. ठीक आहे? ओके. सो आता आपण 24 बॉडी पार्ट्सला हील कसं करायचं हे सांगते मी तुम्हाला. चला आता हे तुम्ही 1, 2, 3 लिहून घ्या आणि नंतर मग तुम्हाला आपोआपच कळेल कसं हील करायचंय ते आणि मग याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवेन. 24 बॉडी पार्ट्सला हील कसं करायचं त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला सेंड करेन. ओके. सो बघा, रेकीला कॉल करायला किती वेळ लागतो? 3 मिनिटं. 24 बॉडी पार्ट्स आहेत. प्रत्येक बॉडी पार्ट्सला हील करण्यासाठी किती मिनिटं लागतात? 3 मिनिटं. सो 24 मल्टिप्लाय बाय 3 किती झाले? 72 मिनिट्स. आणि रेकीला कॉल करायला 3 मिनिटं. 1.25 तास आहे का तुमच्याकडे वेळ? नाही ना? मग काय करायचं बरं? 1 तास 15 मिनिटं आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्ही म्हणाल मॅडम इकडे देवाला नमस्कार करायला 2 मिनिटं नाही आणि तुम्ही म्हणताय 1.25 तास कुठून काढायचा? येस, ऑफकोर्स. म्हणूनच आपण काय करायचं, तर जे मेजर बॉडी पार्ट्स जिथे पेन आहे, जिथे वेदना आहेत किंवा जो त्रास आहे आपल्याला, जो आजार आहे, सो त्याच आजाराला आपल्याला हील करायचंय. मग आज मी 3 बॉडी पार्ट्स घेतले, उद्या 3 घेतले किंवा मला तिथेच फक्त वेदना आहेत. मग तेच बॉडी पार्ट्स मी रेग्युलर 7 दिवस किंवा 21 दिवस केले तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे? सो सगळं करण्याच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा रेकीला कॉल करायचे. कारण आता आपण रेकीचे साधक आहोत आणि त्यामुळे रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे, करावंच लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या शक्तीला आवाहन करता, तेव्हाच ती शक्ती तुम्हाला येऊन भेटणार ना. सो प्रत्येक शक्तीला आवाहन करणं गरजेचं आहे. अदृश्यपणे त्या शक्ती आपल्यासमोर असतात. रेकीला कॉल करायचे आणि त्यानंतर मग सपोज आता माझे डोळे दुखतायत. आपण सुरुवात करूया डोळ्यांपासून. बघा मी ते स्क्रीन शेअर करते. बघा या नंबर 1 स्क्रीन बघा. त्याच्यामध्ये माझे दोन्ही हात असे हलके वर ठेवणार. अगदी प्रेशर नाही द्यायचं, हलकेसे हात वर ठेवायचे. कारण थोडीशी जागा त्या एनर्जीला जाण्यासाठी गॅप ठेवावा लागतो. म्हणून हलकेसे वरच्यावर हात ठेवायचे आणि काय अफर्मेशन द्यायचं बघा. लिहून घ्या वाटल्यास. माझे दोन्ही डोळे स्वस्थ व निरोगी आहेत. कुठेही नकारात्मक शब्द वापरायचे नाही, की माझ्या डोळ्यांना त्रास होतोय, माझ्या डोळ्यांचं मोतीबिंबाचं ऑपरेशन झालंय, काही बोलायचं नाही. माझे दोन्ही डोळे स्वस्थ व निरोगी आहेत आणि या माझ्या दोन्ही डोळ्यांमुळे मी हे सुंदर जग बघू शकते. ठीक आहे? नंबर 2 आता हे आपल्या ब्रेनसाठी, ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास आहे, वारंवार मायग्रेनचा त्रास आहे, तर त्या लोकांनी किंवा डोक्यासंबंधी काही आजार असेल, इश्यू असेल, तर त्यांनी आपले दोन्ही हात असे डोक्यावर हलकेसे ठेवायचे. पहिलं रेकीला कॉल करायचे, पांढरा शुभ्र प्रकाश बघायचे. जिथे-जिथे तुम्ही हीलिंग करणार आहात, तिथे-तिथे त्या बॉडी पार्ट्सवर एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचे आणि मग आपले दोन्ही हात असे ठेवायचे. इमॅजिन करायचे, की इकडे एक पांढरा शुभ्र प्रकाश वरून ब्रह्मांडातून येत आहे आणि त्याच्यावर आपलं हीलिंगचं काम चालू आहे. मग दोन्ही हात असे वरच्यावर ठेवायचे. माझा ब्रेन किंवा माझा मेंदू खूपच स्ट्रॉंग आहे. सगळे अवयव ऍक्टिव्हेट आहेत आणि माझ्या या ब्रेनमध्ये किंवा माझ्या या मेंदूमध्ये नेहमी चांगले विचारच येतात. ओके? मी नेहमी चांगलेच डिसिजन घेतो किंवा घेते. आता नंबर 3 आपल्या कानांवर दोन्ही हात ठेवायचे वरच्यावर. ज्या लोकांना कानाचा काही प्रॉब्लेम असेल, इन्फेक्शन असेल, काही असेल, तर त्यांनी कानांवर हात ठेवायचे. पांढरा शुभ्र प्रकाश बघायचा आहे, ब्रह्मांडातला, युनिव्हर्स मधला आणि अफर्मेशन द्यायचे. प्रेयर एकदाच करायची आहे आणि ज्या बॉडी पार्ट्सला तुम्हाला हील करायचंय, त्या ॲट अ टाइम 3 किंवा 4 बॉडी पार्ट्सला तुम्ही घेऊ शकता. माझे दोन्ही कान स्वस्थ आहेत, स्वस्थ व निरोगी आहेत. माझे दोन्ही कान स्वस्थ व निरोगी आहेत.
आणि मला स्पष्ट ऐकायला येतं. माझ्या कानांवर नेहमी चांगलेच विचार येतात. म्हणजे वाईट विचारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि नेहमी चांगल्याच न्यूज आपल्या कानांवर यायला सुरुवात होते. आता एक हात पुढे आणि एक हात मागे कोणताही घेऊ शकतो. आपल्या या थर्ड आयला आपल्याला ऍक्टिव्हेट करायचंय. माझं थर्ड आय नंबर 4 नंबर 4. माझं थर्ड आय पॉवरफुल असून त्यात सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट आहेत. माझं थर्ड आय पॉवरफुल ऍक्टिव्हेट आहे. त्याचबरोबर माझे सगळेच डिसिजन नेहमीच योग्य असतात. माझी मेमरी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललेली आहे. ज्या लोकांना विसरण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी असं अफर्मेशन द्यायचं. माझी मेमरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, स्ट्रॉंग होत चाललेली आहे. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या दोन्ही किडण्यांना अफर्मेशन द्यायचं, लेफ्ट साईडला राईट साईडला. ठीक आहे. ज्यांची मान दुखते त्यांनी अशा प्रकारे बघा, नंबर 6 मानेवर हील करायचं आहे. दोन्ही हात असे वरच्यावर ठेवायचे आहेत. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आपल्या इथे थ्रोट चक्रावर अशा प्रकारे हात ठेवायचे, एक मागून एक पुढून. सेम अफर्मेशन द्यायचे की या भागातले अवयव ऍक्टिव्हेट आहेत आणि योग्य पद्धतीने काम करीत आहेत. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, श्वसनाचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी हार्टवर हात ठेवायचे आणि हील करायचं आहे. एक अफर्मेशन तुम्हाला 3 वेळा बोलायचंय. ठीक आहे, 3 वेळा. जसे की माझे दोन्ही डोळे स्वस्थ व निरोगी आहेत आणि माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी हे जग उत्तम प्रकारे पाहू शकते. परत एकदा असं 3 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे. आता हात केव्हा काढायचा? ज्या क्षणी तुमच्या हातातले व्हायब्रेशन स्टॉप होतात त्या क्षणी हात काढायचा. कारण तुमच्या शरीराला हिलिंगची किती गरज आहे मला माहित नाही. प्रत्येकाच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारची हिलिंगची गरज असते. काही लोकांचं हिलिंग लवकर होतं, काही लोकांना थोडा वेळ लागतो. सो मे बी काहींना 3 मिनिटात होईल तर काहींना 10 मिनिटं पण लागतील, 5 मिनिटं पण लागतील. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये ती एनर्जीचा फ्लो वाहत आहे तोपर्यंत तुम्ही त्याला हिलिंग द्यायचं. एनर्जीचा फ्लो बंद झाला की तिथे स्टॉप व्हायचंय. येस, हेअर प्रॉब्लेमवर आपण क्राऊन चक्रावर. माझा क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट आहे. माझ्या क्राऊन चक्रामधले सगळे अवयव योग्य पद्धतीने काम करतायत. माझ्या केसांचा व्हॉल्यूम वाढत चाललेला आहे. माझा हेअर फॉल पूर्णपणे बंद झालेला आहे आणि माझे केस खूप छान हेल्दी आहेत असं बोला. पण त्याचबरोबर चांगला आहार घेणं आणि रोज आपलं रुटीन एक प्रॉपर केसांचा मसाज म्हणा, या सगळ्या गोष्टी पण त्याचबरोबर गरजेचं आहे. दिवसातून किती वेळा करू शकता? दिवसातून किती वेळाही करू शकता. जसा तुमचा प्रॉब्लेम मेजर असेल, जास्त मेजर प्रॉब्लेम असेल तर दिवसातून 2 वेळा 3 वेळा हिलिंग करू शकता. नॉर्मल असेल तर दिवसातून 1 वेळा. सो तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचा प्रॉब्लेम किती मोठा तेवढा तुम्हाला हिलिंग करायचंय. मे बी काहींना 15 दिवस लागतील, काहींना 10 दिवस लागतील, तर काहींना 7 दिवसांमध्ये सुद्धा रिझल्ट मिळतात. मॅक्झिमम 21 डेज जर केला तर आणखीन छान तुमचा पूर्ण विश्वासच बसेल या शक्तीवर. एवढी गॅरंटी मी देते तुम्हाला. 21 डेज. क्लिअर आहे? सो याचा मी व्हिडिओ तुम्हाला सेंड करेन. मग हे सगळे बॉडी पार्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये कव्हर करू शकता. ठीक आहे, एकच मिनिट. हे झाले 12 आणि हे पुढचे 12. असे सगळे बॉडी पार्ट्स तुम्ही कव्हर करू शकता. जसं की आपल्या पोटासंबंधी काही आजार असतील तर ते हील करू शकता. लेडीजला मासिक पाळी संबंधी काही आजार असतील, पीसीओडी सारखा प्रॉब्लेम असेल तो हील करू शकता. टाचांचे काही टाचा दुखत असतील त्या हील करू शकता. सकाळी सकाळी उठल्यानंतर असं होतं ना की आपल्या टाचा दुखायला लागतात. सो या एक ना अनेक अशा सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही रेकीद्वारे हील करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. सो हे सगळं अफर्मेशन मध्ये मी मेन्शन केलेलं त्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करेन. क्लिअर आहे? ओके, पुढे जाऊया. मग आता अफर्मेशन महत्वाचा टॉपिक, माझा आवडता टॉपिक. ठीक आहे, चला. सगळे एनर्जेटिक दिसायला पाहिजे. सगळ्यांनी छोटासा थंब दाखवायचंय मला. काही लोक थंब दाखवण्याच्या बाबतीत खूप कंजूसी करतात ना, जसं की मी त्यांच्याकडे असं लाखोंचा चेक मागणार आहे ना असं करतात. ओके. काय होतं माहितीये, ग्रॅटिट्यूड दिल्याने वाढत जातं. त्यामुळे एक्सप्रेस होणं सुद्धा गरजेचं आहे. काही गोष्टी आपण एक्सप्रेस करत नाही, सो त्या करणं गरजेचं आहे.
ओके, आता आपण एक महत्वाचा टॉपिक घेऊया, अफर्मेशन. अफर्मेशन काय आहे? सो चला, सगळ्यांनी एक नोटबुक काढा. त्याआधी 1-2 मिनिटं आपण स्वतःला हील करूया, फ्रेश होऊया. रब युअर हँड. येस, आपलं स्वतःला सकाळी सकाळी हील कसं करायचं बघा, मी सांगते. दोन्ही हात ग्राउंड चक्रावर ठेवा. येस, आज माझा दिवस खूप छान उत्तम जाणार आहे, गेलेला आहे. मला खूप छान एनर्जेटिक वाटतंय. खूप छान फील होतंय मला आज. आजचा संपूर्ण दिवस माझा खूप छान आनंदाने, हसत खेळत गेलेला आहे. एनर्जीने भरपूर आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, रब युअर हँड्स. थँक्यू सो मच. ओके, सो नोटबुक काढा, पेन घ्या. आता एक महत्वाचं काम करायला सांगते तुम्हाला. पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला काय हवंय लिहून काढा. फक्त 3 विश, 3च 3च. तुमच्या हेल्थसाठी, फायनान्शियली, किंवा तुमच्या जॉबसाठी, किंवा आणखीन फलाना कोणासाठी. राईट डाऊन. ओके, स्टॉप. आता हे लिहायला कोणाकोणाला त्रास झाला बरं? ओके, सॅमसंग कोण आहे बरं? सॅमसंग. त्यांनी नाव सॅमसंग लिहिले म्हणून मी त्यांना सॅमसंगच बोलते आता. ओके, का त्रास झाला मॅडम सांगा. हा, अनम्यूट करायचंय. मॅम मुलांच्या बाबतीत होतं. हॅलो मॅम. मुलांच्या बाबतीत होतं नाही, मी सांगितलं. ओके, मुलांच्या बाबतीत होतं, ठीक आहे. 3 विश सांगितल्या होत्या. तिन्हीच्या तिन्ही मुलांसाठी होत्या का? नाही, ओके एक स्वतःसाठी होती, एक मुलांसाठी होती आणि एक मिस्टरांसाठी होती. ओके, मग लिहिण्यासाठी प्रॉब्लेम झाला का तुम्हाला? म्हणजे जेव्हा मुलांसाठी लिहित होती ना, तर त्यांच्या हेल्थ विषयी तर लिहिलं, पण जेव्हा स्टडी वगैरे येतं ना, तेव्हा थोडंसं आपण म्हणतो ना, अनकॉन्शियस झाल्यासारखं झालं. ओके, ठीक आहे, चला. नेक्स्ट कोण आहे ज्यांना प्रॉब्लेम झाला लिहिताना, की मॅडम मला काही सुचतच नाहीये, काय लिहू? असं कोण आहे का? की येतंय सगळं, फ्लो मध्ये आहात तुम्ही सगळे? ओके, बरं, ते पण सांगते. स्वतःहून कोण सांगणार नाही, ते पण सांगते. या गोष्टी केव्हा होतात? आपण अनकम्फर्टेबल का फील करतो? कारण आपण कधीही या 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा विचार केलेलाच नसतो. आला दिवस चाललाय, रट्टा मारत असतो, बरोबर ना? त्यामुळे 3 महिन्यात मला काय पाहिजे किंवा 6 महिन्यात मला काय पाहिजे याबद्दल आपण कधीतरी विचार केलेला असतो का? अजिबात नसतो. आणि त्यासाठी आत्तापासूनच आपल्याला विचार करायचा आहे. काय विचार करायचे? की या 6 महिन्यानंतर माझी पोझिशन काय असणार आहे? किंवा येणाऱ्या 2 वर्षामध्ये मी कुठे असायला पाहिजे? पण हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो, स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो, ट्रस्ट ठेवायला लागतो, तेव्हा या गोष्टी पॉसिबल आहे. आणि म्हणूनच फर्स्ट सेंटेन्स आहे, बिलीव्ह ऑन युअरसेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीही करू शकत नाही. ठीक आहे? पहिलंच आता जसं की त्या मॅडमचं नाव माहित नाही मला, सॅमसंग म्हणून त्यांचं नाव लिहिलंय. त्या म्हणाल्या की मुलांच्या बाबतीत पण काय लिहावं किंवा लिहिताना थोडंसं टेन्शन आलं. हे होईल का? याच्यासाठी त्यांना मे बी टेन्शन आलं असावं. बरोबर ना? मग जर तुम्हालाच तुमच्या मुलांबद्दल किंवा तुम्ही जे काही लिहिताय अफर्मेशन त्याबद्दल डाउट्स असेल, तर त्या युनिव्हर्सला काय गॅरंटी असणार तुमची सांगा मला? बरोबर ना? जेव्हा आपण युनिव्हर्समध्ये एखादी विश सोडतो ना, तेव्हा पूर्णपणे त्याच्यावर फेथ असणं गरजेचं आहे, 100%. कुठेही तुमचा फेथ जर विश्वास डगमगला, तर ती इच्छा तुमची कधीच कंप्लीट होत नाही. कारण या युनिव्हर्समध्ये भरपूर प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत. तो द्यायलाच बसला आपल्याला.
तिथे आपलं ऑलरेडी नाव सुद्धा आहे, पण आपणच आपल्या मनामध्ये ती भीती निर्माण करतो. होईल का? मला हे, अरे माझी तर लायकी पण नाही 2 BHK घेण्याची आणि मी चालले 2 BHK बघायला. कसं होईल? म्हणजे हा अविश्वास कोण क्रिएट करतोय स्वतःबद्दल? आपण स्वतः. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण होतात याच्यावर आपला विश्वास नसतो. आणि युनिव्हर्स काय म्हणतो? स्वतःवर विश्वास ठेव, मग चमत्कारांची लाईनच लागेल तुझ्याकडे. ठीक आहे ना? सो अफर्मेशन म्हणजेच काय? तर या युनिव्हर्समध्ये आपण जे काही सकारात्मक वाक्य सोडतो त्याला म्हणतात अफर्मेशन. आणि हे सकारात्मक वाक्य पूर्ण असायला पाहिजे, की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये झालेली आहे. ठीक आहे? सो आता आपण आपल्या या अफर्मेशनवर बोलूया. अफर्मेशन म्हणजेच काय? आपण आपल्या मनाला दिलेल्या काही पॉझिटिव्ह स्वयंसूचना. मला काय हवंय? चांगलं हेल्थ, चांगला जॉब, बिझनेसमध्ये ग्रोथ, करिअरमध्ये ग्रोथ, मुलांचं एज्युकेशन, मुलांचं पुढचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन, मुलांचं करिअर, तुमचं रिलेशनशिप, तुम्हाला हवा असणारा पैसा, प्रॉस्पेरिटी, या सगळ्या गोष्टी. बरोबर ना? आपल्याला एवढंच हवं असतं ना सगळं. मग या गोष्टी कशा बरं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतील? जसं की आपल्या मनाचे 2 भाग आहेत, हे सगळ्यांना माहिती आहेत. आता आपण त्याच्यावर थोडंसं बघूया. आपल्या मनाचे 2 भाग आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड जे आता तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात, अगदी जागे आहात, चांगला वाईट विचार करू शकता. समोरची लेडीज आपल्याला जे काही शिकवते, त्याच्यामध्ये तिचं काय आहे? लालच आहे का? फ्रीमध्ये का बरं आपल्याला ती शिकवतेय? हे झालं आपलं कॉन्शियस माइंड. म्हणजे जेव्हा आपण जागृत असताना जे विचार मनात येतात ते कॉन्शियस माइंड. आता सबकॉन्शियस माइंड. या मॅडमने सांगितलंय मला, की जे काही कराल अगदी मनापासून, रात्री मनापासून जे तुम्ही बोलताय ते तुमच्या मनाला सांगा, की ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मला मिळालेली आहे. मला 1 BHKचं माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे किंवा पुढच्या 2 महिन्यामध्ये या तारखेला, या डेटला मी माझी 4 व्हीलर घेतलेली आहे. असं आपल्या मनाला सांगा, असं या मॅडमने आम्हाला, ज्योती मॅडमने आम्हाला सांगितलंय. त्याच्यावर ट्रस्ट ठेवून जर तुम्ही त्या सबकॉन्शियस माइंडला पाठवताय, आणि सबकॉन्शियस माइंड काय असतो? आपला गुलाम. थोडक्यात आपला गुलाम. अल्लादीनचा दिवा चिराग आहे ना, त्याप्रमाणे तो आपल्यासाठी काम करतो. तुम्ही जे त्याच्याशी बोलाल ते तो ऍक्सेप्ट करतो. तुम्ही म्हणाल आज रविवार आहे, तो येस. तो म्हणणार आज रविवार आहे, तू आराम कर. तुम्ही म्हणणार नाही रविवार असला तरी काय झालं, आपल्याला काम करायलाच पाहिजे. तो म्हणणार येस, काम करायलाच पाहिजे. म्हणजे जे तुम्ही बोलता ते ब्लाइंडली तो ऍक्सेप्ट करतो. पण लक्षात ठेवा, या सबकॉन्शियस माइंडचं जे काम आहे ना, ते जास्त आहे, मेजर रोल प्ले करतं 90%. मग मला सांगा, झोपताना स्वप्न बघितलेली चांगली असतात की जागेपणी स्वप्न बघितलेली चांगली असतात? ऑब्व्हियसली झोपताना. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं हे सबकॉन्शियस माइंड, आपलं हे कॉन्शियस माइंड झोपून जातं. पण सबकॉन्शियस माइंड ज्याचा रोल 90% आहे, ते मात्र जागेपणी सुद्धा आपल्यासाठी काम करतं. ठीक आहे? आणि म्हणूनच ते लॉजिकली काम करत नाही. आता तुम्ही म्हणालात, मी तुम्हाला म्हणाले 2 + 2 किती? लगेच तुम्ही सांगणार 4. आता मी सीमा मॅडमला विचारलं, मॅडम आज तुम्ही कोणत्या कलरचा ड्रेस घातलाय? लगेच त्या म्हणणार स्काय ब्लू. म्हणजेच आता त्या लॉजिकली इथे आहेत. बाय माइंड, फिजिकली, इमोशनली सगळ्या प्रकारे ती इथे आहेत. बरोबर ना? पण त्या जेव्हा झोपणार, तेव्हा त्यांचे कॉन्शियस माइंड काम करणार का? नाही. मग तिथे कुठलं माइंड काम करणार? सबकॉन्शियस माइंड. मग या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण ज्या काही सूचना देतो त्या तो फॉलो करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या लेडीज रोजच्या जीवनातलं आपण एक उदाहरण घेऊया. आपण आता कालचाच हे म्हणा होता, रक्षाबंधनाचा सण होता. एकाच वेळेला आपली दमछाक चालू होती. एका वेळेला किचनमध्ये काम करतोय, इकडे फोन येतायत भावांचे, ते अटेंड करतोय, सगळंच आपण करतोय. बरोबर? इकडे मुलाला जेवण वाढतोय, आणखीन काय 4-5 कामं आहेत ती सुद्धा करतोय. मग ही कशी पॉसिबल होतात बरं ऍट अ टाइम सगळी कामं आपल्याला करायला? कारण त्या कामांची आपल्याला सवय झालेली आहे, आता युज टू झालेलं. बरोबर ना? जेव्हा आपल्याला त्या कामांची सवय होते, युज टू होतं, तेव्हा ते आपल्याला सगळं इझी वाटायला लागतं. पण हेच काम आपण लग्नाच्या आधी आपल्या आईकडे करत होतो का एवढ्या सराईतपणे?
नाही, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम वाटायचा. आपण आपल्या आपल्या फील्डमधली कामांमध्ये आपण हुशार असायचो, माहीर असायचो. पण जेवणामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये मात्र आपली दमछाक व्हायची. कारण त्याची आपल्याला सवय नसायची. म्हणजेच याचाच अर्थ काय बोलण्याचं हे एकच आहे, उद्देश एकच आहे, की जेव्हा आपण एखादं काम मनापासून करतो, सवय लागून जाते आपल्याला त्या कामांची, ते आपल्या रोजच्या जीवनातलं काम होऊन जातं, तेव्हा आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. ते रेग्युलर आपण व्यवस्थित करू शकतो. तशाच प्रकारे आपल्या या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा आपल्याला हे सांगायचं आहे, की येस, व्हॉटेव्हर मी हुशार आहे. मी जी काही कामं करते ती माझी यशस्वीच होतात. गाडी चालवताना आपण एका वेळेला आपण हे ब्रेक मारतोय, क्लच आपल्या पायाजवळ असतो. दोन्ही साइडने आपण मिररकडे बघत असतो. बरोबर ना? ड्रायव्हिंग करताना मग या गोष्टी आपोआप कशा होतात? एका हाताने मोबाईलवर बोलतोय. कारण युज्ड टू झाले आता. नवीन-नवीन ड्रायव्हर हे सगळं करू शकतात का? नाही. पण जेव्हा आपल्याला याची सवय होते, प्रॅक्टिस होते, युज्ड टू होऊन जातं, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी आपल्याकडून होऊन जातात. तसंच आपल्या या सबकॉन्शियस माइंडचं आहे, की या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जे टाकाल, जे पेराल ते उगवणार आहे. तुम्ही म्हणाल, "मी खूप बोरिंग लाईफ जगतेय." येस, तो म्हणणार, "हो बाई, तू बोरिंगच लाईफ जगतेस." तुमच्या आयुष्यामध्ये त्याच घटना तुमच्या बाबतीत होणार. तुम्ही म्हणणार, "माझी मुलं काही कामाचीच नाहीत, गधडी आहेत. दोन्ही सुद्धा अभ्यासामध्ये डब्बू निघाली." तो म्हणणार, "येस, तथास्तु." तसंच होणार. तुम्ही म्हणालात, "मी माझ्या जॉबमध्ये खूप खुश आहे. दिवसेंदिवस माझी प्रोग्रेस होतीये." तो म्हणणार, "तथास्तु." आणि तसंच होणार. तुम्ही ज्या सूचना त्याला देणार ना, तो ॲज इट इज तशाच ॲक्सेप्ट करणार आणि तशाच मल्टिपल सूचना तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायला तुम्हाला वेळ देणार, संधी देणार. सो तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कुठल्या सूचना अट्रॅक्ट करायच्या आहेत, त्याला काय संदेश पाठवायचा आहे, त्याला काय मेसेज पाठवायचा आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. क्लिअर आहे? सो आजपासून काय म्हणणार? आत्तापासून काय म्हणणार? थँक यू युनिव्हर्स, मला एक छान जीवन दिल्याबद्दल. मी या जीवनामध्ये खरोखरच खूप सुखी आहे. ओके? आता हे अफर्मेशन कसे काम करतात? एक अफर्मेशन तुम्हाला 3 वेळा लिहायचंय. फॉर एक्झाम्पल आता ऑगस्ट चालू आहे ना, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर 2024 त्याची एक डेट मेन्शन करा. या डेटला माझी या रंगाची, या फीचरची ही गाडी माझ्या दारासमोर उभी आहे. मी कुठेही बोलली का? गाडी मी घेणार आहे किंवा माझ्या दारात येईल, असं बोलली आहे का? नाही. या युनिव्हर्सला मी आदेश देऊन टाकला, की आली आहे माझ्यासमोर गाडी. आय डोंट नो माझ्या अकाउंटमध्ये किती पैसा आहे. कसा येईल, कसा मॅनेज होईल ते सुद्धा मला माहित नाही. पण मी माझ्या या युनिव्हर्सला माझी ती इच्छा बोलून दाखवली आहे. येस, ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला काम तर करायचंच आहे. देहरी खाटल्यावरी काहीच मिळत नाही. काम करायचंच आहे. ती योग्य वेळ जुळून येणं, ते आपल्याला मिळणं हे सगळे त्याच्या हातात आहे. काम करणं आपल्या हातात आहे. बरोबर ना? सो ब्लाइंडली त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्या रचनेवर विश्वास ठेवा. कधी-कधी आपल्या आयुष्यामध्ये अशा पण गोष्टी आपल्याला मिळतात ना, त्याचा आपण कधी त्याच्यावर विश्वास पण ठेवलेला नसतो. तुम्ही म्हणाल, "अरे, मी तर 30,000 रुपयेच कमवते. मला 1,00,000ची स्वप्न मॅडम बघायला सांगतात. कसं होईल बरं?" म्हणजे हा अविश्वास कोणी दाखवलाय आपल्याबद्दल? आपण स्वतःच. चमत्कार व्हायला वेळ लागतो का आत्ताच्या जगात? नाही. आत्ताच्या जगात सुद्धा चमत्कार होतात. फक्त ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे. जिथे आपले लॉजिक एंड्स होतात तिकडे मॅजिक स्टार्ट होतं. सो मेहनत तर करणं आहे. आजपर्यंत पण आपण मेहनतच करून आलो. पण त्याचे रिझल्ट मिळाले का आपल्याला हवे तसे? नाही. का बरं? कारण नुसतं मी बोलते म्हणून ते मानणं आणि मनापासून मानणं याच्यामध्ये फरक आहे. बरोबर ना? जसं की मी म्हणाली, की प्रभावती मॅडमला लॉटरी लागणार आहे 5 करोडची. त्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर एवढं स्माईल आलं, एक हास्य निर्माण झालं. त्या एवढ्या खुश झाल्या. मग त्या युनिव्हर्सला तेच व्हायब्रेशन सेंड करतायत. येस, खरोखरच मला लॉटरी लागलीये. मग युनिव्हर्स काय कॅप्चर करतं? आपलं व्हायब्रेशन. नाहीतर मी म्हणते प्रभावती मॅडमला, तुम्हाला लॉटरी लागली, पण त्यांच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशनच नसतील. तर युनिव्हर्स म्हणतील, "खाक, हिला मी काय देणार? हिला स्वतःवरच विश्वास नाही, तर मी हिला काय देणार बरं?" सो त्या युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी आणि तुमच्या फ्रिक्वेन्सीचे व्हायब्रेशन मॅच होणं गरजेचं आहे. आपण इथून विचार करतो.
आणि इथे बिलीव्ह ठेवायला सुरुवात करतो. इथे म्हणतो मॅडम बोलतात ते होणार होणार होणार, इथे मन काय म्हणतं, काय माहित होईल की नाही, होईल की नाही, काय माहित होईल की नाही, प्रयत्न करतीये. म्हणजे इथे तुम्ही डगमगताय. सो हे 2 मॅच व्हायला पाहिजे, तुमचे थिंकिंग आणि तुमचं फिलिंग. सो युनिव्हर्स काय म्हणते, आज माझ्याकडे मागा. नंतर काय म्हणते, बिलीव्ह, विश्वास ठेवायला, फील करायला सुरुवात करा की तुमच्याकडे ती गोष्ट आली आहे. आणि नंतर बिलीव्ह करा की येस, ही गोष्ट माझ्याकडे आलीच आहे. आपलं काय होतं उलट, आधी येऊ दे तर मग मी विश्वास ठेवेन. बरोबर ना? आपण काय म्हणतो, पैसा येऊ देत मग बिझनेस स्टार्ट करेन. पैसा काय म्हणतो, अरे पहिलं काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येणार. सो असा सगळा खेळ आहे एनर्जीचा. लॉ ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कर्मा, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे सगळं सगळं एनर्जीचा खेळ आहे. आता तुम्ही इथे बसलात, काही जण आहेत थोडंसं असं मनामध्ये 19-20 चाललंय, काय मॅडम बोलतात हे खरं आहे का? काही स्ट्रॉंगली आहेत, येस, हे सगळं माझ्या बाबतीत होणारच. आणि त्यांच्या बाबतीत हे होणार, कारण त्यांचं बॉडी लँग्वेज, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल, ह्या सगळ्या गोष्टी या युनिव्हर्सला कळतात, त्या आपल्याला कळत नाही. सो तुमचा स्वतःवर पहिला विश्वास असणं गरजेचं आहे. ओके, सो तुमचं अफर्मेशन पूर्ण असायला पाहिजे. तुम्हाला काय हवंय, कधी हवंय, त्याची एक डेडलाईन देणं गरजेचं आहे. आपण म्हणतो मला हे हवंय, अरे हे हवंय पण कधी हवंय? मग ते वर्षभर चालूच असतं आणि ते तुम्हाला कधीच मिळत नाही. सो डेडलाईन द्या. माझं लग्न या माणसाबरोबर या तारखेला व्हायला पाहिजे किंवा झालेलं आहे. व्हायला पाहिजे नाही, झालेलं आहे. माझं लाईफ पार्टनर कसा असायला पाहिजे, त्या सगळ्याची कल्पना करा, इमॅजिनेशन करा आणि मग युनिव्हर्समध्ये वारंवार त्या गोष्टी पाठवा. एक अफर्मेशन 3 वेळा लिहायचंय. जसं की आता मी आजारी आहे, पण मी काय अफर्मेशन देणार, मी निरोगी आहे आणि मी खूप छान आनंदी आयुष्य जगत आहे. मला आत्ता 2 महिन्यानंतर जे काही असेल, ऑगस्ट म्हणा, सप्टेंबर म्हणा, गणपतीच्या आसपास या कंपनीमध्ये या अमाउंटची सॅलरी असणारा जॉब मला मिळालेला आहे आणि तिकडे मी खूप खुश आहे, सुखी आहे आणि दिवसेंदिवस तिथे माझी प्रगती होत चाललेली आहे. जॉब मिळालाय, पण तिकडे हॅरेसमेंट तुम्हाला करणारे असतील तर तुम्ही टिकणार आहात का? नाही. सो अफर्मेशनमध्ये या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. सासू म्हणते माझ्या मुलाला चांगली सून मिळायला पाहिजे. एक आई म्हणते माझ्या मुलाला चांगली सून मिळू दे. चांगली म्हणजे कशी? तर ते सुद्धा मेन्शन करणं गरजेचं आहे, की ती आल्यामुळे आमच्या घराला घर पण मिळायला पाहिजे. तिच्या येण्यामुळे आमचं घर एकत्रित बांधलं जाणं गरजेचं आहे. आमचं बॉन्डिंग चांगलं होणं गरजेचं आहे. बरोबर ना? आणि येस, ऑब्व्हियसली आपण पण तिला सांभाळून घेणं तेवढंच आपली जबाबदारी असते. या सगळ्या गोष्टी म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट, हे सगळं तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या अफर्मेशनमध्ये. त्यांच्याच अफर्मेशन पूर्ण होतात आणि म्हणूनच मी तुम्हाला आधीच सांगितलं, अफर्मेशनमध्ये सुद्धा एक्झॅक्टली काय हवंय ते बोलणं, जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो आता आपण बघूया. अफर्मेशनद्वारे व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, त्याच्यावर तुम्ही फोकस होता, की मला या 6 महिन्यामध्ये, 2 वर्षामध्ये काय हवंय. त्यानंतर हे आहेत डॉक्टर मसारू इमोटो. यांनी काय प्रयोग केला, तर 3 बरण्या ठेवल्या. त्या बरण्यांमध्ये एकाच वेळेला शिजवलेला भात ठेवला आणि ते म्हणाले बघूया अफर्मेशन वर्क होतात का. सो एका बरणीवर त्यांनी केवळ आणि प्रेमाचे अफर्मेशन दिले, की तू खूप छान आहेस, तुझ्यामुळे माझं हेल्थ चांगलं आहे, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी बोलल्या. एक जी बरणी आहे त्याच्यावर त्यांनी काहीच अफर्मेशन सोडलं नाही, नथिंग. आणि जी एक बरणी आहे त्याच्यावर त्यांनी वाईट कमेंट्स केल्या. आय हेट यू, तुझ्यामुळे माझं जीवन खराब झालंय, तुझ्यामुळे मला वेगवेगळे आजार निर्माण झाले. आणि 3 दिवसानंतर त्यांनी चेक केलं, की अफर्मेशनचा खरोखरच काही रिझल्ट येतो का? तर त्यांना असं आढळलं, की ज्या बरणीवर, ज्या राईसवर त्यांनी प्रेमाचं अफर्मेशन दिलं होतं, तर त्या बरणीतला राईस ॲज इट इज तसाच राहायला चांगला होता. ज्याच्यावर नथिंग, काहीच बोलले नव्हते, तर त्याच्यातला राईस खराब झाला थोड्याफार प्रमाणात. आणि ज्याच्यावर खूप खूप राग केला होता, द्वेष केला होता, तर त्या बरणीतला राईस एवढा खराब झाला, की त्याच्यामध्ये अक्षरशः अळ्या पडल्या, किडे पडले. म्हणजे थोडक्यात काय, तर अफर्मेशन एवढं मेजर रोल प्ले करतं आपल्या आयुष्यामध्ये. सो काय करायचं अफर्मेशन, सकाळी उठल्यानंतर त्या परमेश्वराला थँक्यू म्हणायचं. थँक्यू गॉड फॉर दिस ब्युटिफुल डे. आज एक नवीन दिवस मला दाखवल्याबद्दल थँक्यू.
आपण हेल्दी नसू, आपण आजारी असू तर काय अफर्मेशन द्यायचंय? आय एम हेल्दी, मी निरोगी आहे, परफेक्ट अँड हॅप्पी, आणि मी आनंदी जीवन जगत आहे. पैसा तुमच्या आयुष्यामध्ये कमी असेल, आय अट्रॅक्ट मनी व्हेरी इझिली, मी पैसा अगदी सहज माझ्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करते. सो अशा प्रकारे तुमचे अफर्मेशन असायला पाहिजे. हेल्थसाठी तुमचे अफर्मेशन अशा प्रकारे तुम्ही हेल्थसाठी अफर्मेशन देऊ शकता. आय एम हेल्दी अँड फुल ऑफ एनर्जी, ऑल इज वेल इन माय लाईफ, आय एम बॅलेन्स, मी माझ्या जीवनामध्ये बॅलेन्स आहे. हे इंग्लिश, मराठी कुठल्याही लँग्वेजमध्ये तुम्ही बोलू शकता. आय सी द गुड इन माय सेल्फ, मी माझ्या स्वतःमध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी होताना बघते. आय मेक पॉझिटिव्ह चॉईसेस फॉर माय हेल्थ, मी माझ्या हेल्थसाठी नेहमी पॉझिटिव्ह चॉईसेस करते. माय लाईफस्टाईल इज हेल्दी अँड हॅपी, आय हील क्विकली अँड इझिली, मी अगदी इझिली हील होतीये किंवा बरी होतीये. ओके, हे झाले करिअर अफर्मेशन, म्हणजे जॉबसाठी. त्याचबरोबर रिलेशनशिपसाठी अफर्मेशन. तुमचे आजचे रिलेशनशिप चांगले नसतील, तुमचे अगदी टोकावर रिलेशनशिप गेले असतील, सपोज काहीतरी डिवोर्स होण्याचे चान्सेस आहेत, तर तिथे सुद्धा तुम्ही हिलिंग देऊ शकता की माझं आणि माझ्या मिस्टरांची रिलेशनशिप बॉन्डिंग खूप छान झालेली आहे, उत्तम झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या मुलांच्या एक्झामसाठी तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की माझा मुलगा जर 9वीला असेल तर आतापासूनच 10वीसाठी अफर्मेशन चालू करा. माझ्या मुलाला SSC किंवा HSC एक्झाम मध्ये 90 किंवा 85% पर्सेंटेज मिळालेले आहेत, पण ते त्याच्या 9च्या पर्सेंटेजवर डिपेंड असतील. 9th मध्ये सपोज 70% असतील, 75% असतील, तर तुम्ही 90, 95 आरामात बोलू शकता. थोडंसं आपलं पण लॉजिक लावायचं. 36, 37 असेल आणि तुम्ही 90 करायला गेलात तर तसं होत नाही. थोडंसं आपण पण लॉजिकली घ्यायचं. ठीक आहे. तुमचा आता असलेला जॉब, आता सपोज मला 50,000 ची सॅलरी आहे, पण तुम्हाला इन फ्युचर 5 ते 6 महिन्यामध्ये 80 to 90,000 पाहिजे असेल, तर तिथे तुम्ही बोलू शकता. तुम्हाला हवा असणारा जॉबसाठी तुम्ही प्रॉपर अफर्मेशन देऊ शकता. सो इथपर्यंत क्लिअर आहे. उद्या अफर्मेशनचं एक्झॅक्ट तुम्हाला मी सांगेन काय बोलायचंय. आता एक माझं महत्वाचं सेशन आहे लगेचच. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. सो क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवला तर फार बरं होईल. थँक्यू सो मच. अशा प्रकारे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये अफर्मेशन द्यायचे आहेत, बोलायचे. बरं, तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय की हे 10% नॉलेज लेव्हल 1 मध्ये मिळतंय, तर लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये जे 100% नॉलेज आहे ते घेण्यासाठी मी रेडी आहे, असं कोणाकोणाला वाटतंय? हँड मला तुमचे प्रॉपर दिसले पाहिजे. एनर्जी, कराल न कराल आय डोंट नो, पण आता तुमची एनर्जी मला दिसायला पाहिजे. व्हेरी गुड. चलो, थँक्यू सो मच. ओके. कोणाला आवडेल उद्याच्या सेशन मध्ये की रेकी लेवल 2 मध्ये लेवल 3 मध्ये काय काय असतं ते जाणून घ्यायला? ओके, चलो. सो आपण उद्याचं सेशन आपण आपले पहिले अफर्मेशन क्लिअर करूया, आणि अफर्मेशन क्लिअर झालं की उद्याचं सेशन आपण रेकी लेवल 2 मध्ये काय शिकणार आहोत, रेकी लेवल 3 मध्ये काय शिकणार आहोत, आणि हे पूर्ण नॉलेज घेतल्यानंतर कसं आपण सक्षम बनू स्वतः, त्याचबरोबर इतरांना कसं हिलिंग द्यायचं, आणि आपल्या लाईफमध्ये सुद्धा 360 डिग्रीमध्ये चेंजेस कसे करायचे याबद्दल जाणून घेऊया. सो उद्याचा सेशन न चुकता सगळ्यांनी अटेंड करा. ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ पाहिजे, नेम फेम पाहिजे, हेल्थ चांगलं पाहिजे, तर त्यांनी अटेंड करा. बाकी मी फोर्स करणार नाही कोणाला. ओके. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.